चेअरमन अभिजित पाटलांची माढ्यात एंट्री झाल्याने राजकीय विरोधकांना भडली धडकी। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांनी कोरोना काळात ऑक्सिजन मॅन म्हणून देश पातळीवर नावलौकिक झालेले सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अभिजित पाटील यांना आपला कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाची झलक संपूर्ण राज्याला दाखवून दिली। दस्तूरखुद्द खासदार शरद पवार यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते, अभिजित पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाकडे आम्हा लोकांचे बारकाईने लक्ष असते। मीही अनेक दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वाचे निरीक्षण करत होतो। आगामी विधानसभा निवडणुकीत सक्षम योग्य उमेदवार कोण असावा असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस अभिजित पाटील यांचे नाव अग्रक्रमाने असेल। अभिजित पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून संपूर्ण जिल्ह्यात रान उठवले होते। मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना कारखान्याच्या अडीअडचणीसाठी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय अगदी शेवटच्या टप्प्यात घ्यावा लागला। सुरुवातीला त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी केली, परंतु गावात वाडी वस्तीवर पोहोचत त्यांनी प्रचंड जनसंपर्क वाढवला होता। असे असले तरी स्वतः पाटील यांच्या देगाव या गावासह कारखान्याचे बहुतांश कार्यक्षेत्र माढा विधानसभा मतदारसंघात आहे। पंढरपूरची तब्बल 42 गावं यात जोडलेली आहे। यामुळे वरिष्ठ नेत्यांपासून गाव पातळीपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण अभिजित आबा यांनी माढ्यातून लढले पाहिजे असा आग्रह धरत होता। प्रत्येकाचा हा आग्रह असो की ऐनवेळी टाकलेला राजकीय डाव असो, अभिजित पाटील यांनी आपला मोर्चा माढ्याकडे वळवला असून या निमित्ताने भल्याभल्यांची पंचायत होऊन बसल्याचं चित्र दिसून येत आहे। विठ्ठल कारखाना आर्थिक अडचणीत असताना सर्वाधिक ऊस दराची घोषणा करून त्यांनी मुरब्बी साखर कारखानदारांना जेरीस आणले होते। माढा मतदारसंघात यावेळी बबनदादा शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना उतरवलं जाईल असं सांगण्यात येत आहे। मात्र अभिजित पाटील यांच्या एंट्रीने शिंदे पिता पुत्रांच्या मध्ये देखील धडकी भरली आहे।